सध्या शेतकऱ्याकडून सर्वात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पीक विमा कधी मिळणार. आता खरीप 2025 ची तर वाटच पाहिलेत, पण बरेच जण असे विचारतात की 2024 चा काऊन नाही आला, 23 चा नाही भेटला, 22 चा नाही भेटला. काही शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान नाही भेटलं, काही शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान सुद्धा नाही भेटलं. मग आता जो काही हक्काचा जो असतो खरीपाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि तसं जे काही क्रॉप कॅलेंडर छापल्या जातं म्हणजे शासन निर्णय काढला जातो त्यामध्ये त्याची सविस्तर माहिती दिलेली असती. कोणत्या तारखेला काय होणार, पीक कापणीचे प्रयोग कधी होणार, कोणत्या पिकाचे कधी होणार. आता जे काही खरीपाचे पीक आहेत, सोयाबीन असेल, त्यानंतर मूग असेल, उडीद असेल, मका असेल, आता याचे कापणीचे प्रयोग सुद्धा राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे गेलेली, तरी पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आणि त्या क्रॉप कॅलेंडर नुसार जानेवारी महिन्यामध्ये मिळायला पाहिजे, मात्र आता फेब्रुवारी अर्धा गेलाय. या वर्षीचा अर्थसंकल्प सादर व्हायची वेळ आली तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. आता याचे नेमके काय कारण आहेत हे सगळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. आता तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, जसं अतिवृष्टीची घोषणा झाली होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्यात येईल, शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यात येईल. आता त्यावेळेस अतिवृष्टीमध्ये 8,500 रुपये दिले, रब्बीला 10,000 रुपये अनुदान दिलं. ते काही शेतकऱ्यांना मिळालं, काही शेतकऱ्यांना मिळालं नाही. आणि मग बऱ्याचशा शेतकऱ्याला असं वाटू लागलं आता मुख्यमंत्री म्हणल्यावर आपल्याला 17,000 रुपये पीक विमा मिळणारच आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी जसं ते म्हणते तशा का होत नाहीत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये ज्या वेळेस सरकारच्या या निवडणुका चालू होत्या म्हणजे विधानसभेच्या, तर त्यावेळेस कर्जमाफीची सुद्धा अशीच घोषणा केली होती की नाही? तुम्हाला गोष्टी पटत आहेत का नाही तुम्ही कमेंट करून सांगा. जशी घोषणा केली तसं सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्याला कर्जमाफी दिली होती का, आणि ती केव्हा त्याची सुरुवात झाली हे मुद्दे समजून घ्या बरं का. याची सुरुवात केव्हा झाली या कर्जमाफीच्या प्रकरणाची? ज्या वेळेस शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या संघटनांनी, त्यानंतर बच्चू भाऊ कडूंनी आंदोलन उभं केलं आणि त्यानंतर सरकारला मग ध्यान झालं, हो खरंच आपण म्हणलो होतो की कर्जमाफी देऊ. मग त्यानं जसं सांगितलं होतं सरसगट कर्जमाफी देऊ, सगळ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू. पण तसं करायचं का? नाही. त्या कर्जमाफीसाठी समिती नेमली आणि ती समिती अभ्यास करायली की नेमकं कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला कर्ज माफ करायचे, कोणत्या शेतकरी यामध्ये पात्र ठरवायचे कर्जमाफीसाठी. आणि त्याच्यामुळे सगळ्याच वाटायला आपण त्याच्यात बसतोत का काय, म्हणून काही जे भरणारे होते का ते बी भरीन, त्याला वाटायला आपल्याला भेटल. पण तसं झालं का? जसं म्हणले होते तसं, जसं कर्जमाफी सगळ्याला देऊ म्हणले होते, व्हायले का तसं? नाही. आता याच्यात काय होईल, कोणाला भेटन कोणाला नाही भेटन हे तर पुढे कळन, त्याच्यावर आपण वेगळा विषय बोलू, वेगळा व्हिडिओ करू. पण सध्या मुद्दा आहे पीक विम्याचा. मग मला सांगा, जसं कर्जमाफीसाठी समिती केव्हा नेमली? शेतकऱ्याचं आंदोलन झालं तेव्हा. मग तसेच या अगोदरचे बी बरेचसे पीक विमे हे प्रलंबित आहेत, रखडलेले आहेत, काही जिल्ह्यामधले क्वार्टाईमध्ये प्रकरण चालू आहेत. आणि मग तसं आता खरीपाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे, जसं क्रॉप कॅलेंडर दिले तसं. काहून तर एक लक्षात घ्या, सरकार कोणतंही असलं ना तर जेव्हा शेतकऱ्याच्या मागणीचा रेटा वाढतो का तेव्हा ते त्या गोष्टीसाठी कामाला लागते. मग त्याच्या ध्यानात येते की आपण या गोष्टी बोललो होतो, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि तसा पीक विमा हक्काचा आहे, ते काय मुख्यमंत्री म्हणले 17,000 रुपये देऊ आणि म्हणून भेटावा असा काही भाग नाही. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ना त्या शेतकऱ्याला हा पीक विमा 100% मिळणं गरजेचं आहे. कारण यावर्षी अतिवृष्टी होती आणि या अतिवृष्टीमध्ये भलं असं नुकसान झालेलं होतं, त्यामुळं त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळायलाच पाहिजे. मात्र यासाठी पुढाकार कोणी घेणार नाही बरं का. कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं हे कोणी ना कोणीतरी पुढे व्हावं, कोणत्या नेत्यानं पुढे व्हावं, कोणी आंदोलन करावं आणि ज्यावेळेस पीक विमा मिळायचा का तेव्हा आम्हाला मिळावा. आणि त्यातली त्यात पुन्हा काय आहे, सध्या शेतकरी हे सत्ता पक्षाच्या सोबत जास्त आहेत.
म्हणजे आपण शेतकरी आहोत हे विसरून गेलेत, पण आपण या पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहोत, समर्थक आहोत हे त्याच्या डोक्यात बसलेले. आता हे सध्याचे जे निकाल लागले त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल, जिल्हा परिषद असू, नगर परिषद असू, महानगरपालिका असू, ते हरायचं जाऊ द्या, पण जिल्हा परिषदेचं म्हणजे याच्यावरून लक्षात येते की आपण किती पक्षाला बांधलेले. आपल्याला त्या पक्षाचा विरोध नाही, पण ह्या गोष्टी समजून घ्या की लोकांच्या किती मनात बसलेले की मी सत्ताधारी पक्षाचे, मग मी कसा बोलू, मग मी पक्षाच्या विरोधात, राज्य शासनाच्या विरोधात कसं बोलू. आणि त्यामुळे तो स्वतः आपण शेतकरी आहोत, आपलं जे काही चाललंय का ते शेतीचे जेवढच चाललेले हे ते विसरून गेलाय. त्याला अपेक्षा लागली आपल्याला त्या पक्षाकडून काय भेटतंय, मला एखादं पद भेटतं का, एखादं काम भेटतं का, आणि त्यामुळे तो शेतकरी हे विसरून गेलेला आहे. आणि त्यामुळे त्याला ती जाग येणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस ते कुठंतरी जेव्हा पुढाकार घेईन, आंदोलन करीन, मागणी करीन, त्यावेळेस हे सरकार त्या पीक विम्यासाठी पुढे येईल आणि त्या कंपनीवर दबाव आणील. बरं, त्याच्यात मुख्यमंत्री म्हणले तरी नाही. आता लोकसभेच्या अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी सांगितले जवळपास काय 89 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या, असं त्या भाषणामध्ये ते बोलले. आणि जर पीक विमा वेळेवर दिला नाही तर 12% दंड लावण्यात येईल त्या पीक विमा कंपनीला. मग जर सरकारमधले माणसं बोलून जर ह्या पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला तयार नाहीत, मग हे ऐकणार कोणाच आहेत. आणि यायला दबाव टाकण्यासाठी आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल. आणि ते बी स्वतःच्या पक्षाचे जोडे विसरून, मी ह्या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, मी ह्या नेत्याचा आहे, कोणी कोणाचा नाही. तुमच्यावर वेळ आल्याच्या नंतर तुमचं कोणीच नाही, तुमच्या घरचे धुणे तुम्हाला धुवावं लागणार आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि जर पीक विमा मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी सगळं संघटित व्हा, पुढे या, त्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्ही आता लोक बघितला असेल, कोणत्याही गोष्टी असू, तुमचं अतिवृष्टीचं अनुदान असू किंवा तुमचं महाडीबीटीचं अनुदान असू, अशा बऱ्याच गोष्टी ज्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहेत त्या अशा सहजासहजी मिळालेल्या नाहीत. शेतकऱ्याच्या माग संघर्षात लागलेला आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याला झगडावंच लागल, तेव्हा कुठं पीक विमा मिळेल. आणि तुम्हाला सांगतो पुन्हा, जे काही 2024-23 चे जुने राखडलेले पीक विमा होते त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं, पुढाकार घेतला, त्यासाठी झगडले, निवेदन दिले, त्याच वेळेस त्या शेतकऱ्यांना मिळालेले. त्याच्यात परभणीचं उदाहरण आहे, धाराशिव जिल्ह्यातले असे बरेच आहेत. आणि जर आपण असेच बसलो का लोक करतील मग आपल्याला भेटन, तसं होत नाही बाबा हो, जागे व्हा. आणि यासाठी शेतकऱ्याला एकत्र यावं लागणार आहे, तेव्हा कुठं ह्या गोष्टी घडणार आहेत. नाही तर आता अमेरिकेचा करार झालाय, तुम्ही पाहत असाल, आता सगळा खुल्ला झाल्याच्या नंतर लक्ष येते ना आपल्याला तिकडून काय काय आयात होणार आहे. सोयाबीन आयात होणार नाही म्हणले, पण तेल आयात होणार आहे. मग तुमच्या सोयाबीनला कोण विचारणार आहे. या गोष्टी समजून घ्या आणि ह्या प्रत्येक शेतकऱ्याला समजणं गरजेचं आहे, तेव्हा कुठंतरी पीक विमा मिळेल. आता तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.